नमस्कार, मी सोनाली. सोनल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी करणार आहे डुबुक वड्या. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 मध्यम आकाराचे कांदे, 10-12 जास्त तिखटाच्या मिरच्या घेतल्यात मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घेऊ शकता. 1 वाटी किसलेलं खोबरं आहे, हे सुकं खोबरं. 1 चमचा मोठा चमचा धने, मुठभर कोथिंबीर घेतली आहे, पाव चमचा हळद आहे आणि हा गरम मसाला किंवा काळा मसाला घरी केलेला आहे हा, आणि 1 चमचा मीठ घेतलंय चवीपुरतं. कांदा उभा पातळ चिरून घ्यायचा. त्यात 4 चमचे मोठे चमचे तेल घालायचं. आणि गॅसची फ्लेम मोठी, मीडियम, कधी कमी करून हा मसाला चांगला परतून घ्यायचा. याच्यात मी धने पण लगेच घालून घेतलेत, म्हणजे कांदा धने छान सोनेरी रंगात सोबतच परतले जातात. थोडा नरम झालाय कांदा. आता तेल बाजूला करायचं, कांदा बाजूला करून मध्ये तेल घ्यायचं आणि याचं आळं करायचं. आणि यात मिरच्याचे 2-2 तुकडे मी केलेत, कारण मिरच्या जर तेलात घातल्या तर फटाफट उडतात, म्हणून त्या आळ्यात मधल्या मिरच्या चांगल्या परतून निघतात. आणि कांद्यांना वरनं दपटून ठेवायच्या त्याच्यामध्ये, म्हणजे त्या उडत नाहीत सगळीकडे. त्या उडू नयेत म्हणून आणखीन एक असं आहे की मिरच्यांना एक चिर दिला मध्ये, तरी त्या चांगल्या परतल्या जातात, उडत नाहीत मिरच्या. पण आता हे छान परतूनही निघाल्यात त्या तेलामध्ये. बऱ्याचदा रस्सा भाजीची चव ही मसाल्यावरच अवलंबून असते, म्हणून कधीही मसाला हा काळजीपूर्वक आणि खबरदारीनेच भाजावा लागतो. हे पासा सोनेरी तांबूस रंगावरती हा कांदा, सर्व मसाला कुरकुरीत असा होऊन बाहेर आलाय. आता तेल सोडलं त्या कांद्यानं. हे उत्तम लक्षण आहे की म्हणजे आपला मसाला चांगला भाजून झालाय. नाही तर कांदा असा बचबचीत असता तर मग पूर्ण तेल पिला असता कांदा. उरलेल्या तेलामध्ये खोबरं छान परतून घ्यायचं आपल्याला. तेही सोनेरी रंगावर परतून घ्यायचं, कुरकुरीत असं. व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून काही ठिकाणी व्हिडिओ फॉरवर्ड केलाय. तवा जाड आहे. आता आपल्याला गॅस बंद करूनही हे खोबरं जाड तव्यावर छान भाजून मिळेल. गरज नाही आता आपल्याला पुन्हा गॅसवर भाजण्याची. हे पहा, गरम तवा असल्यामुळे खोबरं त्यावरच कुरकुरीत होणार आहे. एवढा हलवून आपण सोडून देऊयात तव्यावरच याला. चार चमचे आपण हा काळा मसाला घेऊयात. हा घरी केलेला मसाला आहे. गोडा मसाला आणि काळा मसाला यात फरक आहे. गोडा मसाल्यामध्ये तीळ आणि खसखस घातली जाते. ही पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ, आणि आता कोथिंबीर. ही मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून यानं आपण खोबरं गरम तव्यावरचं ओढून घ्यायचं ताटामध्ये. मसाला गरम आहे, तो थंड होईपर्यंत डुबुक वड्याची तयारी करून घ्यायची. डुबुक वड्या, पाटवड्या आणि चुबुक वड्या फक्त
करण्याची पद्धती वेगळी, पण त्यासाठी लागणारं साहित्य हे सारखंच असतं. 1 चमचा लाल तिखट घेतलंय, 1 चमचा लसूण पेस्ट, थोडीशी हळद, हिंग, चिमूटभर धने पावडर छोटा चमचा आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. तुम्ही या सगळ्याचा वाटणही करू शकता खरं म्हटलं तर. पुन्हा हिरव्या मिरच्या घालून. आता ही जिरे पावडर, मीठ सर्व एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून हा घट्ट गोळा करून घ्यायचा. पाणी जास्त झालं तर काही हरकत नाही, आपण यामध्ये थोडंसं पुन्हा 1 वाटी बेसन पीठ घालूयात आणि घट्ट गोळा करून घेऊयात. चवीनं चाखून बघायचं याच्यात मीठ तिखट कमी जास्त आहे का. तिखट झालंय पण मीठ कमी आहे. यात काय काय घातलंय आपण, धने पावडर, जिरे पावडर, मिरची पावडर, लसणाची पेस्ट, मीठ, हळद, हिंग आणि बेसन पीठ, कोथिंबीर, 1 चमचा 1 वाटी पुन्हा बेसन पीठ घेतलंय, मीठ थोडंसं चवीपुरतं पुन्हा. वड्याचं पीठ मळताना ते चाखून पाणं फार गरजेचं असतं, कारण काही वेळा खूप मंडळीसाठी जर आपल्याला वड्या करायच्या असतील अशा वेळी पीठ कमी जास्त करताना मिठाचा अंदाज आणि तिखटाचा अंदाज घ्यावाच लागतो. घट्ट गोळा 1 मोठा चमचा आता तेल घालून मळून ठेवायचा. साधारण 3 वाट्या बेसन पीठ आहे. डाळ्याचं पीठ जरी असेल तर त्याच्या खूप चांगल्या होतात डुबुक वड्या. डाळ्या कुठल्या ज्या आपण भडंग, चिवडा यामध्ये जे घालतो त्या डाळ्या, त्याच्या पिठाच्याही छान होतात. डाळ्याचं पीठ मिक्सरमध्ये भरभर काढता येतं. एक मोठा चमचा तेल घालून याचा उंडा जरा मसाला परतून होईपर्यंत, आता रस्सा भाजीसाठी आपण आता मसाला जो केला आहे तो परतून होईपर्यंत असा बाजूला ठेवायचा. 4-5 मिनटं हा गोळा चांगला मुरू द्यायचा. थंड झालाय, तवा फार गरम आहे. हा एका पातेल्यात भरपूर पाणी घालून गरम करायला ठेवायचं, कारण मसाल्यात आपल्याला थंड पाणी ओतायचं नाही. मसाला हे पहा छान बारीक मिक्सरला वाटून घेतलं आपण. आता फोडणीसाठी तेल 1 वाटी तेल घ्यायचं. पातेलं गरम झालं की मग तेल घालायचं. कडक तेलातच हा मसाला घालायचा. खूप पाणी घालून वाटून घेतलाय मसाला, त्यामुळे मसाला जळण्याची शक्यता नाही, कारण आधीच हा मसाला आपण खूप परतून भाजून घेतलाय. त्यामुळे त्याला आता पुन्हा तेलात परतून किंवा भाजून घ्यायचा, तळून घ्यायचा नाही आपल्याला.
नाही तर तो कडवट होतो. गावाकडं तेल नसलं तरी चालतं. तो मसाला असाच पाण्यात, गरम पाण्यात सोडतात आणि मग उकळी आली की त्यात वड्या सोडतात. गावाकडं तेलाचा खूप कमी वापर केला जातो. चुलीवरती आमची आजी करायची. मातीच्या भांड्यात. खूप पाणी घालून या पाण्याला उकळी आली की मग आपण यामध्ये आता डोबूक वड्या करून सोडणार आहोत. मीठ थोडं कमी आहे. खूप जास्त पण घालायचं नाही, चवीपुरतंच मीठ घालायचं. नंतर पाणी आपल्याला आटवायचं आहे, हे घट्ट करायचं पाणी. तुम्हाला किती पातळ घट्ट रस्सा हवा आहे त्यानुसार करायचं आहे. पाण्याला उकळी फुटली की मग त्यात ह्या अशा हातावरती भराभर ह्या डुबुक वड्या करायच्या आणि त्यात सोडून द्यायच्या. आता पाटवड्या करताना आपण काय करतो, पाटावरती त्या वड्या लाटतो आणि शंकरपाळ्यासारख्या कापतो आणि त्यात सोडून देतो. काही वेळा त्याचं आळण करून त्याच्या वड्या कापून त्याच्यावरती रस्सा घालतो. चुबूक वड्या म्हणजे काय, जसं आपण छोटे छोटे सांडगे तोडतो तसे याच्यामध्ये ह्या सारणाचे सांडगे सोडायचे. हे पहा, मी तेही करून दाखवलेत. हे मळून ठेवलेलं आपण डोबूक वड्याचं जे पीठ आहे ते भराभर अशा सोडून घ्यायच्या. भाजी काळ्या मसाल्यातली खूप चवदार होते ही भाजी. लाल रंगाच्या अशा छान वड्या होतात ह्या, खायलाही खूप छान लागतात. तरी हा व्हिडिओ आणि ही भाजी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्की करून बघा. हे पाणी, आता हे पाणी कुठून आलं, ज्याच्यात आपण पीठ मळलं होतं वड्यांसाठी त्यात ते भांडं धुवून याच्यात घातलं आहे, कारण रस्सा दाट होतो. हे पहा, एवढं पाणी आटलं आहे. वड्या छान शिजल्यात. वड्या शिजणं म्हणजे अतिशय कडक होतात, अशा त्या घट्ट होतात आणि छान चवीला लागतात. तरी आपण हा व्हिडिओ बघितलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल मनापासून तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. या जेवायला गरम गरम वड्या. आता ज्वारीच्या भाकरी याच्याबरोबर करायच्या, ज्वारीच्या भाकरी.